समाजात ह्या ज्या काही वाईट घटना घडतात ना, तर त्याची सुरुवात कुठून ना कुठून आपल्या घरांमधूनच होत असते. जर एखाद्या मुलीचं अफेअर आहे हे जर घरातल्यांना कळालं ना, तर त्यावेळेला ते तिला मारून ठोकून कशाही पद्धतीने समजून त्यातनं बाहेर काढतात. का तर तिच्या चारित्र्याला डाग लागू नये म्हणून. पण हीच गोष्ट ज्या वेळेला मुलाच्या बाबतीमध्ये माहिती पडते ना, तर बऱ्याच वेळा घरातल्या ज्या लोक असतात ना, तर त्यांचं असतं माझ्या मुलाने 1 फिरवली काय आणि 4 फिरवल्या काय, त्याचं कुठे पोट येणार आहे. अशा पद्धतीने त्याला चुकीचं गायडन्स केलं जातं, त्याला पाठीशी घातलं जातं. त्यामुळे काय होतं, त्या मुलाचा एक गोड गैरसमज होतो की रस्त्यावर जे काही मुली फिरतायत ना, त्या सगळ्या माझ्यासाठी अवेलेबल आहेत. आणि ह्यामुळे ना त्याची आणखी वाईट वागण्याची डेअरिंग वाढते, कारण त्याला योग्य वेळेत योग्य समज दिलीच गेलेली नसते. जेव्हाही कधी नवरा बायकोचे भांडणं होतात ना, तर त्याही वेळेला मोठीचे असतात घरातली ना, ते फक्त ह्या गोष्टीची तिला म्हणजे चूक कोणाची याच्यापेक्षा जास्त ती बाई आहे, तिने ॲडजस्ट केलं पाहिजे, तिला सहन करणं तिचं कर्तव्य आहे, तिने मुलांसाठी माघार घेतली पाहिजे, याच गोष्टीचे तिला धडे शिकवले जातात. पण कधीही मुलाची चूक आहे आणि त्याला 2 गोष्टी समजावून सांगणं किंवा त्याने चुकीचं वागू नये असा त्याला आदेश दिला कधीच जात नाही. म्हणजे सासरचे असतील किंवा माहेरचे असतील, हे सदैव फक्त स्त्रीने किती ॲडजस्टमेंट करायला हवी यावरच चर्चा केली जाते. कधी या गोष्टीचा निर्णय लागत नाही की चूक कोणाची आहे आणि ती चूक कशा पद्धतीने सुधारवली पाहिजे. जर एखादी बाई चुकीची वागत असेल ना, तर तिला बोलायला अख्खा समाज उभा राहून जातो. पण नवऱ्याने दुसरी बाई जरी ठेवली किंवा जर कधी त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जरी असलं ना, तरीसुद्धा तिने त्याच्या सकट त्याला स्वीकारावं, ही ॲडजस्टमेंट करावी, ह्या गोष्टीची अपेक्षा ठेवली जाते. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, कुठेतरी जाऊन आहे ना, इतकं समाजामध्ये वाईट वातावरण पसरवायला भाग पाडतात की हे अशा ज्या घटना घडतात ना, तशा पुरुषांना योग्य वेळेला योग्य न समज दिल्यामुळेच घडतात असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.